गार्गी ही पुण्यातील गरीब कुटुंबात राहणारी स्वभावाने साधी, सरळ आणि देखणी मुलगी. वडील विश्वासराव निवृत्त शिक्षक तर आई गृहिणी. तसे ते 3 भाऊ बहीण. मोठी बहीण नमिता. नमिताने 2 वर्षापूर्वीच घरातून पळून जाऊन एका मुलासोबत लग्न केले. पळून जाऊन लग्न केल्यामुळे गार्गी सोडून कोणीच तिच्याशी बोलायचे नाही. मधला भाऊ सोहम. सोहमचेही वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. त्याची बायको शालिनी बँकेत कामाला होती. सोहम एका कन्स्ट्रक्शन कंपनीत कामाला होता. गार्गी तशी शांत शांत असायची. आपल्या खोलीत एकटीच बसून राहायची. महिन्याभरापूर्वी गार्गीचं लग्न झालं होतं. कमलेश इंजिनियर होता. घरदार आणि प्रॉपर्टी पण चांगली होती. चांगल्या श्रीमंत घरातलं स्थळ, उत्तम शिकलेला मुलगा, त्यामुळे गार्गीच्या घरातून लगेच होकार देण्यात आला. गार्गी ही त्यांच्या शब्दाबाहेर नसल्याने लगेचच परंतु धूमधडाक्यात लग्न झालं. मुलगा पुण्यातच राहणारा होता. लग्नानंतर गार्गी सासरी गेली. लग्नाच्या पहिल्याच दिवशी रात्री कमलेश मित्रांसोबत पार्टी करायची म्हणून बाहेर गेला. घरी गार्गीसहित सर्वजण वाट पाहून कंटाळले. सकाळ होत आली तरी तो परतला नव्हता. सर्वजण वाट पाहून पाहून थकले होते. त्याचा मोबाईलही बंद होता. त्याच्या वडिलांनी पोलिसांना फोन लावला आणि लवकरात लवकर तपास करण्याची विनंती केली. संध्याकाळ होत आली होती. गार्गीला अचानक काहीतरी अघटित घडणार असल्याची चाहूल लागली. ती घाईघाईने देवीच्या देवळात जायचे म्हणून बाहेर जायला निघाली. पण मुलगा आधीच घरी नाही, त्यात सूनही बाहेर चालली म्हणून सासूने तिला बळजबरी बाजूला बसवून ठेवले. 7 वाजेच्या सुमारास गार्गीने अचानक हाताच्या मुठी वळल्या. भीती तिच्या चेहऱ्यावर दाटून आली होती. ती घामाने भिजली होती. काहीतरी चुकीचे घडते अशी जाणीव तिच्या मनाला होत होती. घरातील सर्वजण तिला काय झाले म्हणून पाहत होते. तितक्यातच दाराची बेल वाजली. पोलीस दारात उभे होते. त्यांनी सर्वांना गाडीजवळ बोलावले. गाडीत एक मृतदेह होता. गाडीतला मृतदेह कमलेशचाच आहे याची खात्री पटताच सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी गार्गीचे सौभाग्य हरपले होते. ती बेशुद्ध होऊन पडली. तब्बल 6 तासांनी ती शुद्धीवर आली. अंत्यसंस्कार झाल्यानंतर सासूने बळेच तिला घराबाहेर काढले. तिच्या घरच्यांना बोलावून घेऊन तिला कुलनाशिनी, विषवल्ली असे अनेक नावे ठेवून हाकलवून लावले. आज जवळजवळ महिना होत आला होता. गार्गी घरात आपल्या खोलीत खिडकीबाहेर पाहत बसली होती. ती आपल्या खोलीतच बसून राहायची. जास्त बाहेर पडायची नाही. बाहेर पडल्यावर आजूबाजूचे लोक विधवा आणि शापित म्हणून तिच्याकडे कुत्सित नजरेने पाहायचे, टोमणे मारायचे. आजही ती काहीतरी विचारात गुंग असल्याप्रमाणे भान हरपून बसली होती. तेवढ्यात विश्वासरावांनी गार्गीला आत येऊ का विचारले. गार्गी म्हणाली, या ना बाबा, काही काम होतं का? विश्वासराव गार्गीजवळ येऊन तिच्या शेजारी बसले. त्यांनी आपल्या मुलीकडे पाहिलं. अतिशय शुष्क आणि निस्तेज दिसत होती ती. बाळा, सहज म्हणून येऊ शकत नाही का मी? असं नाही बाबा, मला वाटलं काही कामाने आला असाल. मला तुझी अवस्था पाहवत नाही बाळा. जे झालं त्यात तुझी काय चूक? तू जेमतेम 22 वर्षाची आहेस. तुला अजूनही चांगली स्थळं येऊ शकतात. म्हणजे कोणालाही पसंत पडशील तू. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे स्पष्ट सांगा बाबा. गार्गी काहीशी धिटाईने म्हणाली. मागून पदराला हात पुसत गार्गीची आई उमाही खोलीत आली. गार्गीची वहिनी शालिनी खोलीच्या बाहेरूनच ऐकत होती. म्हणजे तू पुन्हा लग्न करावं असं आम्हाला वाटतं बाळा. उमा गार्गीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. आई, माझ्या आयुष्यात ही अशी घटना घडली आहे ना की संसार, लग्न यातून माझं मनच उडून गेलं आहे. मला पुन्हा लग्न करायची मनापासून इच्छा नाही. गार्गी डोळ्यातील अश्रू लपवत म्हणाली. बघ बाळा, मी सांगायचं काम केलं. बाकी तुझा निर्णय अंतिम राहील. मला तुझ्यावर काही लादायचं नाही आहे. विश्वासराव म्हणाले. तिच्या डोळ्यातील अश्रू त्या उभयंतांच्या नजरेतून सुटले नव्हते. विश्वासराव खिन्न मनाने खोलीतून बाहेर निघून गेले. मुलीवर जीवापाड प्रेम करणारे बापाचे काळीज होते ते. फुलासारखे आपल्या मुलीला रंगहीन कोमेजलेले पाहताना त्यांना अतिवेदना होत होत्या. आई, बाबांना सांग, मी उद्यापर्यंत सांगते तुम्हाला माझा निर्णय. गार्गी मनातच काहीसा विचार करत म्हणाली. उमानेही डोळ्यांनी तिला निश्चिंत राहण्याचा इशारा करत खोलीतून बाहेर निघून गेली. विश्वासरावांच्या चेहऱ्यावरचा खिन्नपणा गार्गीच्या नजरेतून सुटला नव्हता. तरीही तिने लग्न न करण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम राहायचे ठरवले. रात्री तिच्या जेवणाचे ताट घेऊन शालिनी खोलीत आली.
कधी नव्हे ती शालिनी तिच्या बाजूला बेडवर बसली, पण थोडं अंतर राखूनच बसली होती. जणू गार्गीच्या स्पर्शातून तिला विषबाधा होईल असं तिचं वागणं होतं. तुझ्या भल्यासाठी म्हणून सांगते गार्गी, आई बाबा म्हणत आहेत तसं लग्नाला तयार हो, म्हणजे तूही सुटशील आणि आम्हीही सुटू, शालिनी म्हणाली. म्हणजे काय म्हणायचं आहे वहिनी तुला? आई बाबांना मी भार झाली आहे का? बाहेर तर सगळेच घालून पाडून बोलतात, निदान तू तरी असं बोलू नको वहिनी. गार्गी, तू आई बाबांना नाही आम्हाला भारी झाली आहेस. आधीच बरीच ओढाताण करून आयुष्य चालले, कर्ज सतत वाढत आहेत, त्यात तू येऊन पडलीस. आई बाबा काय, मुलगी लक्ष्मी असेल किंवा विषवल्ली ते तर सांभाळणारच ना. आणि मला कसले सल्ले देतेस ग, तुझ्या कर्मामुळेच बोलतात ना सगळे, शालिनी तिरस्काराने म्हणाली. गार्गीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शालिनी कधी तिच्याशी फारशी बोलायची नाही आणि आज बोलली तेही टोचून. शालिनी उठून बाहेर निघून गेली. गार्गी मात्र न जेवता झोपी गेली. दुसऱ्या दिवशी गार्गी उठली. तिने स्वतः विश्वासरावांच्या खोलीत जाऊन लग्नाला होकार कळवला. विश्वासरावसुद्धा मुलीने स्वतःहून होकार दिलेला पाहून खूप आनंदी झाले होते. त्यांनी लगेचच स्थळे पाहायला सुरुवात केली. आज सकाळपासून घरात धांदल उडाली होती. गार्गीला बघायला एक स्थळ येणार होते. सकाळपासून घरात तयारी चालू होती. शालिनी गार्गीला तयार करत होती. तयार करता करता टोमणे मारून तिने गार्गीला नकोसे करून सोडले होते. गार्गी निळ्या रंगाची सलम साडी नेसून तयार झाली होती. गळ्यात नाजूकसा हार आणि कपाळाला छोटी लाल टिकली. एवढाच काय तो साज शृंगार. अपार कष्टाने रोखून ठेवलेल्या अश्रूंनी डोळ्यांच्या कडा मात्र पाणावलेल्याच होत्या. 10:15च्या सुमारास पाहुणे आले. चांगली उच्चभ्रू मंडळी होती. आई, वडील, मुलगा आणि सोबत 10 वर्षाची मुलगी. मुलाची माहिती जाणून घेत असताना कळलं की त्याचंही पहिलं लग्न झालं होतं आणि त्याला एक मुलगी आहे. हे कळताच विश्वासराव भडकले, पण शालिनी आणि सोहमने त्यांना समजावले की गार्गीचे सुद्धा हे दुसरेच लग्न आहे, मग काय हरकत आहे. बाबांनी गार्गीकडे पाहता तिला विचारले, तुझे काय मत आहे बेटा, तुला पसंत आहे का? गार्गीच्या ओठांवर नकार आला होता, पण तितक्यातच तिला कालचे शालिनीचे बोल आठवले आणि पुढचा मागचा विचार न करता तिने मानेनेच होकार दिला. यज्ञेशसोबत पुढच्या आठवड्यात तिचे लग्न ठरले होते. यज्ञेशसुद्धा सोहमसोबतच कामाला होता, त्यामुळे गार्गीच्या आधीच्या लग्नाबद्दल त्याला सर्व माहिती होती. लग्नाच्या आदल्या दिवशी गार्गी घरातून बाहेर पडली व घराजवळील देवीच्या देवळात गेली. आई, मागच्या वेळेस जे झालं ते विसरून माझा संसार नव्याने सुखाने थाटला जावा असा आशीर्वाद दे. एक वेळ माझं काही बरं वाईट झालं तरी चालेल, यज्ञेशला काहीही होऊ देऊ नकोस. दुसऱ्या दिवशी गार्गीचं लग्न झालं आणि ती तिच्या नव्या सासरी गेली. सासर म्हणजे केवढं, 3 BHKचा फ्लॅट होता. यज्ञेशने गार्गीला स्वराच्या रूममध्ये झोपायला सांगितले. गार्गी ते ऐकून अवाक झाली. यज्ञेशच्या आईवडिलांनी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण केवळ आई बाबा सतत आजारी आणि स्वराची काळजी घ्यायला कोणी नाही म्हणून लग्न केल्याचे स्पष्ट करून यज्ञेश आपल्या खोलीत निघून गेला. गार्गीची स्वप्न पूर्ण होण्याआधीच कोमेजली होती, तरी हसरा चेहरा ठेवून ती स्वराच्या खोलीत गेली. लग्नाची नवीन स्वप्न पाहण्याचा आपल्याला अधिकार नाही हे स्वतःच्या मनाला तिने समजावले. दुसऱ्या दिवशीपासून गार्गीचा दिनक्रम सुरू झाला होता. ती पूर्णतः सासू सासऱ्यांची सेवा आणि स्वराची काळजी ह्यातच व्यस्त राहू लागली. त्यांच्या औषधांच्या वेळा यापासून ते स्वराचा अभ्यास, आवडीनिवडी इथपर्यंत तिने सर्व मनापासून शिकून घेतलं. यज्ञेशच्या नकळत त्याच्या आवडीनिवडीही ती जपत होती. एकदा दुपारच्या वेळेस तिचे सासू सासरे हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते. तेव्हा अचानक दारावरची बेल वाजली. गार्गीने पुढे होऊन दार उघडले. समोरची माणसे पाहून ती अवाक झाली. ते कमलेशचे आई बाबा होते. या सुधाकरराव, असे परक्यासारखे बाहेर का उभे आहात, घरात या. मोहन म्हणजे गार्गीच्या सासऱ्यांनी त्यांना आत बोलावले. गार्गी त्यांच्यासाठी चहा करायला म्हणून निघून गेली. ते अत्यंत जुने मित्र असल्याने त्यांच्या मनसोक्त गप्पा चालू होत्या. गार्गी सर्वांसाठी चहा घेऊन बाहेर आली. सुधाकर, ही आमची सून गार्गी, महिन्याभरापूर्वीच लग्न झालं, मोहन म्हणाले. ठीक आहे, सुधाकर वाकडं तोंड करत म्हणाले. सुधाकरची तिच्याबद्दलची नाराजी पाहून मोहन काहीसे साशंक झाले. गार्गी आत गेल्यावर त्यांनी सुधाकरला विचारले,
काय झालं सुधाकर, तू अशी प्रतिक्रिया का दिलीस? मोहनने विचारले. मोहन, तू मित्र आहेस म्हणून सांगतो. तू या विश्ववल्लीशी यज्ञेशचं लग्न लावलंस हे चांगलं नाही केलंस. ही माझ्या घरात आली होती लग्न करून, माझ्या कुळाचा नाश करून गेली. आता यज्ञेशचं काही बरे वाईट होऊ नये म्हणजे झालं. म्हणजे गार्गीचं पहिलं लग्न कमलेशसोबत झालं होतं? मोहनने विचारले. मोहन आणि त्याची पत्नी मधुराला ऐकून धक्काच बसला. बराच वेळ गप्पा मारून झाल्यावर सुधाकर आणि त्यांची पत्नी घरी निघून गेले. त्यांचं बोलणं गार्गीने आतून ऐकलं होतं. ती खूपच रडत होती. थोड्या वेळाने स्वतःला सावरत परत आपल्या कामाला लागली. मधुरा मात्र आज सतत तिला साशंक नजरेने पाहत होती. संध्याकाळी स्वरा घरी आली. मम्मा, मला चॉकलेट मिल्कशेक बनवून देशील का प्लीज? हो सोन्या, आणते हं. मधुरा मात्र आज दिवसभर तिच्या मागून मागून फिरत होती. संशयाचे भूत तिच्या डोक्यावर स्वार झालं होतं. रात्री यज्ञेश खूप लेट घरी आला. मधुराने त्याला हट्टाने स्वतःजवळ बसवलं आणि त्याला दुपारचं सर्व काही सांगितलं. पाहुणंतर म्हणून त्यानेही ते टाळलं, पण सर्वांच्या मनात संशयाचं बीज पेरलं गेलं होतं. गार्गीच्याही नशिबात जणू शापित आयुष्य होतं. दुसऱ्या दिवशी स्वरा तापाने फणफणली. तिचा ताप काही केल्या उतरेच ना. ताप हळूहळू तिच्या डोक्यात चढत होता. तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. गार्गीचं मन स्वराजवळ जाण्यास बैचेन होत होतं, पण तिला कोणी जाऊ दिलं नाही. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले. त्यांनी स्वरा कोमात गेल्याचे सांगितले. तिला कधी शुद्ध येईल हे काही निश्चित नसल्याचे सांगितले. ते पाहून मधुराचा ताबा सुटला. ती गार्गीला फरफटतच घरी घेऊन आली व तिला घालून पाडून बोलायला लागली. सुधाकर दादा म्हणत होते ते खरंच निघालं. विश्ववल्ली आहेस तू, शापित आहेस. एका घराचा नाश करून आता माझ्या घराचा नाश करायला आली आहेस. मी हे होऊ देणार नाही. माझ्या स्वराला काही झालं ना तर मी जीव घेईन तुझा. आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो. गार्गीचे डोळे पाणावले होते. तिने शेवटची आशा म्हणून यज्ञेशकडे पाहिले, पण त्यानेही मधुराच्या बोलण्याला समर्थन दिले. पुन्हा एकदा गार्गी घरी आली. काही दिवसांनी यज्ञेशने गार्गीला घटस्फोटाचे पेपर्स पाठवले. गार्गीने आता आपले शापित आयुष्य स्वीकारले होते. सोहम आणि शालिनी मात्र गार्गीला घरात पाहून नाखुश होते. शालिनी आता गर्भवती होती. तिला आपल्यावर आणि आपल्या बाळावर तिची विषारी सावली नको होती. गार्गी घरात आली तेव्हा तिची आई हिवतापाने आजारी होती. गार्गी घरी आल्यावर 2-3 दिवसातच तिच्या आईचा मृत्यू झाला. शालिनीने याचं खापरेही गार्गीच्या माथ्यावर फोडलं. दूरदूरचे नातेवाईक आले होते. त्यांच्यासमोर गार्गीचा अपमान केला की निदान शर्मेने तरी ती या घरातून निघून जाईल, अशी अपेक्षा शालिनीला होती. हो, अगदी खरं सांगते हो तुम्हाला. शापित आयुष्य घेऊनच जन्माला आली आहे जणू. हिच्या लग्नानंतर हिच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येकाचं काही ना काही अघटित घडतंय. पहिल्या नवऱ्याचा मृत्यू, मग दुसऱ्या लग्नानंतर दुसऱ्या नवऱ्याची मुलगीही कोमात गेली आणि आता आई. चांगल्या भरल्या घराला उतरती कळा लावली हो हिने. शालिनी डोळे पुसत म्हणत होती. सगळी मंडळी साशंक नजरेने गार्गीकडे पाहू लागली. आपली चूक नाही हे माहीत असतानाही गार्गीची नजर खाली झुकली. आता मात्र विश्वासरावांचा संयम संपला. गप्प बस शालिनी. माझ्या सोन्यासारख्या मुलीची काहीही चूक नाही यात. आणि तिच्या जन्मापासून उमा तिच्यासोबतच आहे. तिला तेव्हा मृत्यू नाही आला ना, मग आता आला त्याला कारणीभूत माझी मुलगी कशी काय? उलट तू या घरात आल्यापासून हे चालू झाले, किंवा तुझ्या पायगुणामुळे माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त झाला, असं मी म्हटलं तर कसं वाटेल तुला? सोहम, तुलाही लाज वाटत नाही आपल्या बहिणीबद्दल ऐकून घ्यायला? खूप झाला आता. खूप छळ केला तुम्ही माझ्या सोनपरीचा. ताबडतोब घाशा गुंडाळून चालते व्हा माझ्या घरातून. आणि राहायचं असेल तर तिच्या आज्ञातच राहायचं आता. चल बाळा गार्गी. विश्वासराव गार्गीला घेऊन आत निघून गेले. दुसऱ्या दिवशी शालिनी आणि सोहम घराबाहेर पडले. आलेले नातेवाईकही निघून गेले. आता घरात विश्वासराव व गार्गी दोघेच होते. विश्वासरावांच्या ओळखीने गार्गीला जवळच्या महिला आश्रमात नोकरी लागली. ती तिथल्या मुलींना शिकवू लागली. एके दिवशी धावतच घरी येत गार्गीने विश्वासरावांना हाक मारायला सुरुवात केली. बाबा, बाबा. अगं हो बाळा, काय झालं? बाबा, महिला आश्रमात काम करण्याबरोबरच मला समाजसेवा करायचीही इच्छा आहे. संजीवनी या समाजसेवी संस्थेकडून मला काम करायचं आहे. ते गरजूंना मदत करतात. अपयशी झालेल्यांना पुन्हा नव्याने उभे राहायला मदत करतात. बाबा, मीही करू का ते काम?
गार्गीने आशेने विश्वासरावांच्या चेहऱ्याकडे पाहत विचारलं. निर्धास्तपणे कर बाळा, पण तू माझी परवानगी का घेत आहेस? बाबा, ती संस्था ओमकार जिजू चालवतात. नुसते इंजिनियर नसून ते उत्तम समाजसेवक आहेत. बाबा, मी काम करते ना, त्या महिला आश्रमाला सर्वात मोठी देणगी त्यांच्याकडूनच येते. आपण बोलूया ना त्यांच्याशी. काय गुन्हा केलाय त्यांनी आणि ताईने? प्लीज बाबा, गार्गी केविलवाण्या स्वरात म्हणाली. नक्कीच बाळा, पुन्हा एकदा तू बापाच्या काळजाला साथ घातली आहेस. उद्याच त्यांना घरी बोला. खरं तर आपल्यालाही आधाराची गरज आहे. पण त्यांना मी नकारलं होतं. ते येतील की नाही मला माहीत नाही. पण शक्य असेल तर ओंकाररावांना सामानासहित यायला सांग. त्यांच्या जीवनातील आईवडिलांची आणि माझ्या जीवनातील मुलाची कसर भरून निघेल. विश्वासराव डोळ्यातील पाणी टिपत आत गेले. गार्गीच्या डोळ्यातही पाणी दाटले होते. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे देवपूजा झाल्यावर सूर्यवंदनासाठी विश्वासराव अंगणात आले. तेवढ्यात अंगणात एक टॅक्सी येऊन उभी राहिली आणि त्यातून सामान उतरवले जात होते. ओंकार, नमिता आणि त्यांच्यासोबत एक लहानगी परी विश्वासरावांच्या दिशेने चालत येत होते. बराच वेळ सगळे पाणावल्या डोळ्यांनी एकमेकांकडे पाहत होते. इतक्यात घरातून गार्गी बाहेर आली. तिने सर्वांना आत बोलावून घेतले. नमिता आणि ओंकारने विश्वासरावांना वाकून नमस्कार केला. बाबा, तब्येत कशी आहे तुमची? आणि गार्गी, काम काय म्हणतंय तुझं? आजपासून आणखी एका नवीन कामाला तयार ना? ओंकार हसत म्हणाला. हो जिजू, एकदम रेडी, गार्गी ही उत्साहात म्हणाली. बाबा, बोलणार नाही का आमच्याशी? नमिता म्हणाली. काय बोलू मुली, माफ कर मला. पोटचा मुलगा वैरी ठरला, पण हा मुलगा माझ्याशी इतका प्रेमाने वागतोय. मी त्याला झिटकारलं, संबंध तोडले, तरीही मला बाबा म्हणताय तुम्ही. आज लाज वाटते ग स्वतःची. विश्वासराव मान खाली घालत हात जोडून म्हणाले. काहीतरीच काय बोलताय बाबा. तुमचे हात कायम आशीर्वाद देण्यासाठी उचला, माफी मागण्यासाठी नाही. हे काय संजू, तू आजोबांना नमस्कार नाही केलास अजून? ओंकार म्हणाला. संजीवनीने पटकन पुढे होत विश्वासरावांना नमस्कार केला. त्यांनीही मायेने तिला उचलून घेतलं. आज शांत शांत असलेलं घर हसण्याने, प्रेमाने गजबजलं होतं. बोलता बोलता अनेक विषय निघाले. गार्गीबद्दल घडलेलं सर्व ऐकून ओंकार आणि नमिता दोघांचेही डोळे पाणावले. नाही ग सोने, सगळ्यांच्या आयुष्यात रंग भरायची इच्छा व्यक्त करणारी, मला बाबांचे छत्र परत मिळवून देणारी आणि स्वतः दुःखातून गेलेली असताना हसतमुख चेहऱ्यामागे दडवून वावरणारी माझी गार्गी शापित असूच शकत नाही. नमिता अश्रू पुसत म्हणाली. उलट हे तर देवीचे उपकार आहेत गार्गी, की तिने तुला अशा माणसांपासून दूर केलं ज्यांचं तुझ्या आयुष्यात काही स्थान नाही. आज आपल्या आई असत्या तर त्यांनीही हेच म्हटलं असतं की तू विश्वल्ली नाही आहेस. ओंकार म्हणाला. हो, पण तू सगळ्यांना सिद्ध करून दाखव की तू अमृतवेल आहेस, शापित नाही. देवी वरदान घेऊन आलेली आहेस. सगळ्यांच्या आयुष्याचे रंग भरताना तुझ्या आयुष्याचेही रंग खुलतील गार्गी, नमिता म्हणाली. मोठ्या बहिणीकडे व जिजूकडे पाहत तिने बाबांकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात तिला आज समाधान दिसत होतं. दुसऱ्या दिवशीपासून गार्गीने संजीवनीसाठी काम करायला सुरुवात केली. ओंकारने आज गार्गीला एका घराचा पत्ता दिला. त्यांची मुलगी अत्यंत उदास राहायची, म्हणून त्यांनी संजीवनीशी कॉन्टॅक्ट केला होता. अनेकांच्या आयुष्यात पुन्हा रंग भरायला निघालेली गार्गीही लगेच तयार झाली. ती दिलेल्या पत्त्यावर पोहोचली. तो एक सुंदर बंगला होता. ती फाटक उघडून आत आली व तिने दारावरची बेल वाजवली. कोणा बाईने दार उघडले व तिला आत घेतले. तिथे एक माणूस पाठमोरा काहीतरी शोधत उभा होता. एक्सक्यूज मी संजीवनी संस्थेकडून आले, गार्गी म्हणाली. तो माणूस मागे वळला. ती दोघंही एकमेकांकडे बघून आवाक झाली. गार्गी, तू? यज्ञेश म्हणाला. थोड्या वेळा शुद्धीवर येत यज्ञेशने तिला बसण्याची विनंती केली. समोरील सोफ्यावर बसत गार्गीने कामावर लक्ष केंद्रित केलं. तू गेल्यानंतर 15-20 दिवसांनी स्वरा शुद्धीवर आली, पण तेव्हापासून ती दिवसरात्र तुझ्याच नावाचा जप करत असते. मम्मा कशी आहे, कुठे आहे? दिवसरात्र ती तुझ्यातच हरवून गेली आहे. माझ्याही नकळत तू तिला इतकं आपलंसं केलंस हे खूप उशिरा कळालं मला, यज्ञेश म्हणाला. कुठे आहे स्वरा? गार्गीने विचारले. स्वराची हालत ऐकून तिचं हृदय कळवळलं. यज्ञेश तिला स्वराच्या खोलीत घेऊन गेला. ती हातात गार्गीचा फोटो फ्रेम घेऊन निरखत होती. स्वरा बेटा, कोण आलंय बघ बरं, यज्ञेश म्हणाला. मागेही न पाहता
मम्मा कधी येणार? स्वराने विचारले. अरे माझ्या सोन्या, मीच आली आहे. माझ्या सोन्याने खूप मिस केलं का मला? गार्गी म्हणाली. स्वराचे डोळे भरून आले होते. 10 वर्षाची ती छोटी परी गार्गीला घट्ट बिलगली. गार्गीच्याही डोळ्यात अश्रू दाटले होते. मम्मा, तू मला सोडून नको ना जाऊ ग. डॅडीला तुझ्यासारखा चॉकलेट मिल्कशेक बनवता नाही येत. आणि आता माझा स्टडीही खूप वाढेल. डॅडी तर सारखा बिझी असतो. त्याला माझ्याशी बोलायला वेळच नाही. तू नाही ना जाणार मला सोडून? स्वरा म्हणाली. हो, झोप आता. थोड्या वेळाने बोलू हां आपण. गार्गी स्वराला थोपटत होती. पाहता पाहता तिला झोप लागली. यज्ञेश खोलीच्या एका कोपऱ्यात उभा राहून हे पाहत होता. स्वरा झोपलेली पाहून गार्गी तिच्या खोलीतून बाहेर आली व यज्ञेश समोर येऊन उभी राहिली. मिस्टर यज्ञेश, तिची तब्येत एकदम ठीक आहे. फक्त ती कुठेतरी एकटी पडली आहे. तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. तिची तब्येत आपोआप सुधारेल, गार्गी म्हणाली. आणि तू? यज्ञेशने विचारलं. माझं काय? तू नाही का राहणार आमच्यासोबत? नाही. गार्गीने सोसलेला सगळा त्रास तिच्या नकारातून उचंबळून आला होता. त्यामुळे ती ठामपणे नाही म्हणाली व निघून आली. तिला घरी यायला संध्याकाळ झाली होती. घरी आल्यावर ती नेहमीप्रमाणे बाबा आणि ताईला हाक न मारता थेट आपल्या खोलीत गेली. ते पाहून विश्वासराव आणि नमिता तिच्या मागोमाग तिच्या खोलीत गेले. बाळा, काय झालं? आज अशी उदास का वाटत आहेस? काय गरज आहे सर्वांना माझ्या आयुष्याशी खेळ खेळायची? अगदी नियती पण खेळवते मला. आज कित्येक दिवसांनी सगळं विसरून स्वतःच्या पायावर समर्थपणे उभं राहत मी काहीतरी काम चालू केलं आणि आजच नियतीने परत यज्ञेशला आणून उभं केलं माझ्यासमोर, गार्गी म्हणाली. यज्ञेश? तो कशाला आला होता? तो आला नव्हता. मी गेले होते संजीवनीकडून दिलेल्या एका ॲड्रेसवर त्यांच्या मानसिक आजारी मुलीला मोटिवेट करायला. पण ते यज्ञेशचंच घर होतं बाबा. मला माझ्या स्वराची अवस्था पाहावली नाही हो. मम्मा मम्मा करत रडत होती बिचारी. पण त्या माणसाकडे आणि मला शापित म्हणणाऱ्या विषारी मनोवृत्तीच्या लोकांकडे मला जावंसं वाटत नाही आहे. पण स्वरासाठी माझा जीव तिळतिळ तुटतोय, गार्गी हताश होऊन म्हणाली. विश्वासराव आणि नमिता तिची ही हालत पाहून चिंतेने ग्रासले होते. तेवढ्यातच घरात आणि तिच्या रूममध्ये येणाऱ्या ओंकारनेही सगळं ऐकलं होतं. आपण पत्त्यावरील नाव वगैरे चौकशी न करता तिला पाठवल्याचे त्यालाही गिल्ट वाटू लागले. विश्वासराव घरात आहेत का? मोहनने विचारले. कोण आहे बरं? येतो हां, विश्वासराव म्हणाले. नमस्कार, मधुरा आणि मोहन आत येत म्हणाले. मात्र विश्वासराव दारावरच आडवे उभे राहून चिडून त्यांच्याकडे पाहत होते. तुम्ही का आलात इथे? माझ्या तोंडातून काही अपमानकारक शब्द बाहेर पडण्याच्या आत तुम्ही इथून जाल तर बरं होईल, विश्वासराव म्हणाले. आमचं ऐकून तर घ्या विश्वासराव. गार्गीला आम्ही नाही ते बोललो. शापित विश्वल्ली बोलून अपमानित करून घरातून हाकलून दिले. पण आता आम्हाला मनापासून पश्चाताप होत आहे. मी खूप हाल केले गार्गीचे, पण त्याची शिक्षाही आम्ही भोगतोय. हो, आमची छोटी स्वरा आता आमच्या कोणाशीच बोलत नाही. नुसता गार्गीच्या नावाचा जप करत असते. आता मी आणि माझ्या घरातील कोणीही गार्गीशिवाय राहू शकत नाही. तेवढ्यात एक आवाज कानावर ऐकू आला. मम्मा, कुठे आहेस तू? ये ना गं बाहेर. स्वराचा आवाज ऐकताच गार्गी धावतच बाहेर आली. तिने पाहिलं तर काय, स्वराच्या चेहऱ्यावरचं हसू परत आलं होतं. मम्माला भेटायचं म्हणून ती छान तयार होऊन आली होती. तिला पाहून गार्गीचे डोळे भरून आले. किती गोड दिसत आहे तिची परी, हे निहाळत ती उभी होती. आज हिरव्या रंगाचा काठपदरी शालू नेसून गार्गी दारात उभी होती. मधुराने लगबगीने माप दाराच्या उंबरट्यावर ठेवले. ज्या घरातून शापित म्हणून तिला बाहेर काढण्यात आलं होतं, त्याच घरात ती लक्ष्मी म्हणून परत येत होती. गार्गीचं पुन्हा एकदा एक नवीन विश्व तयार झालं होतं. बाबा, सासू सासरे, यज्ञेश, ताई आणि जिजू, स्वरा आणि अगदी दादा आणि शालिनी वहिनीसुद्धा. दादा आणि वहिनीलाही आपली चूक समजल्यामुळे परत आले होते. यापुढची प्रत्येक सकाळ तिच्या आयुष्यात आनंदाचा ठेवा घेऊन येणार होती आणि तिला शापित ठरवणाऱ्या अनेकांसाठी ती संजीवनी बनून पुन्हा नव्याने उभी राहणार होती. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.